महाराष्ट्रात होणार इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी। मित्रांनो, दोन्हीच्या विधानसभेमध्ये जाहीरनाम्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने आम्ही सत्तेत आल्यावरती सर्व लोकांची कर्जमाफी करू असे घोषित केले होते, परंतु अजूनही कर्जमाफी झालेली नाही। त्यासाठी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन देखील केले आणि त्याची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी एक समिती नेमली। तर ती समिती आता असे समोर येत आहे की 30 जूनपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की 30 जूनपूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। तर मित्रांनो, जी समिती नेमलेली आहे ती समिती एप्रिलपर्यंत अहवाल देणार आहे आणि 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे अशी आता सूत्रांची माहिती येत आहे। मित्रांनो, 2017 आणि 2019 मध्ये यापूर्वी कर्जमाफी झाली होती। 2017 मध्ये 1.5 लाख माफ झाले होते शेतकऱ्यांचे। 2019 मध्ये 1.5-2 लाखांची कर्जमाफी झाली होती, परंतु यावर्षी मोठी कर्जमाफी होणार आहे। कारण यावर्षी 1.5-2 लाख नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। जेवढी शेतकऱ्यांची कर्ज आहे ते संपूर्ण कर्ज माफ होणार आहे।